रस्त्याची कंडिशन खूप चांगली आहे। हे काय इथे आग लागली आहे। एक आपली पंढरीची वारी असते ती आणि एक बायकर्सची वारी, आम्हाला दोन्ही पण करायच्यात। त्या साईडने क्रॉसविंड आहे, लेफ्टवरून राईटला, म्हणजे इकडून इथे गाडी आहे ना, तर या साईडला जाते आता गाडी। ये आशा 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 गुजगल माझे गुजगल गुजगल। गुड मॉर्निंग गाईज। तर आज आपण चाललोय शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी। आमची सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे। आज जसं काही सामान नाही, टॉप बॉक्स घेतलाय आणि टँक बॅग घेतली, कारण की आज आपण वन डे रिटर्न येणार आहे, म्हणजे रात्रीच आपण रिटर्न येणार आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। चला तर मित्रांनो, हेल्मेट लावला तू नक्की? मी नाही लावला। आधी हो का बोलते। आलोय आता आपण पेट्रोल पंपला, पहिले पेट्रोल फुल करूया। दादा फुल कर। हाँ बस किती गेला। ट्रिप सेट करूया आपण। ट्रिप पण 0 केली मी। आजची राईड 218 किलोमीटरची आहे। घरापासून ऑलमोस्ट 1 किलोमीटर चालवलं आहे आपण। 312 किलोमीटरची रेंज दाखवत आहे। तर बघूया आता कधी पेट्रोल टाकायची गरज लागते आपल्याला। आणि सूर्यदेवतांचा प्रकोप चालू झाला आहे आपल्यावरती। तिकडे तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये, धूर आहे की धुका आहे मला समजत नाही आहे। तुला काय वाटतं नाही की काय आहे, धूर आहे धुका आहे? प्रदूषण आहे ना, राईट। काळं काळं आहे ना असं पूर्ण, म्हणून त्यावर्षी मी असंच हे बघत होतो, लाईक व्हिडिओ होती यूट्यूबवरती, म्हणजे आपल्या इथे किती प्रदूषण आहे ते बघत होतो मी। तर इतकं प्रदूषण आहे आपल्या इकडे की आपण काही न करता म्हणजे 5-6 सिगारेट डेली पितो आहे, फक्त श्वास घेऊन। एवढं प्रदूषण आहे आपल्या इकडे। दिल्लीच्या लोकांचं तर जाऊ देच, पण आपल्या इथे मुंबईमध्ये डोंबिवली साईड सगळीकडेच खूप प्रदूषण आहे। एक फॉरेनर आला होता आपल्या इकडे, त्याने व्हिडिओ टाकलेली, तो बोलत होता की त्याचे डोळे झोंबत होते, इतकं प्रदूषण आहे इथे। म्हणजे आपल्या बॉडीने ना ॲडॉप्ट केलं आहे स्वतःला या वातावरणाशी, या सगळ्याशी, पण आतमधून आपल्याला त्रास होतोच आहे। आपल्याला हा जाणवत नाही आहे, पण आतून आपल्याला हा त्रास होतो आहे। ऐकलं का? आपले आई बाबा हेच आपले साईबाबा। पाठी लिहिलं होतं कुठेतरी, ओके रिक्षावरती लिहिलं होतं। हे काय इथे आग लागली आहे, काय आग लागली आहे वाटतं। वेअर हाऊस आहेत। पहिला टोल आला आहे आता आपला, जो की आपल्याला नाही भरायचा आहे। अरे किती मस्त वाटतं ना आयुष्यामध्ये, टोल नाही भरायचा आहे बोलल्यावरती। रस्त्यांचा आनंद घ्यायचा आणि टोल नाही भरायचा, हा हा हा, अशी लाईफ, मजाच मजा। तर 50 किलोमीटर कंप्लीट केल्यात गाईज आपण आता। आणि हे थोडंसं ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक नाही आहे, मुव्हिंग ट्रॅफिक आहे, म्हणजे स्पीड मेंटेन नाही होते। तर ट्रक्स वगैरे आहेत ना, हळूहळू चालत आहेत त्याच्यामुळे। इथून आता आटगाव 2 किलोमीटरवरती आपल्याला। रस्त्याची कंडिशन खूप चांगली आहे गाईज। तर मी मालवण आणि गणपतीपुळेचा जो व्लॉग होता आपला लास्टचा, तो बघितला नसेल तर एकदा बघा, तो पण मस्त व्लॉग होता तोही। आणि थँक्स, तुम्ही सर्वांनी खूप मस्त रिस्पॉन्स दिला आहे आणि खूप नवीन सबस्क्रायबर आपल्याला जॉईन झाले त्या ब्लॉगमधून। साईधाम
चला. हॉटेल साईधाम. ट्रिप 175 किलोमीटर कंप्लीट केलं आपण घरापासून. आणि आपला पहिला ब्रेक घेतला आपण. ऊन नाही आहे तर कव्हर करायचं होतं आम्हाला, पण आम्ही थांबलो जसं ऊन पण पडला आहे आता. बघू शकता 144 किलोमीटर बाकी आहे. 3 तास दाखवत आहे. म्हणजे माझ्या हिशोबाने 8 वाजले ना. इथून आम्ही 8:30 ते 8:45 निघू. तर 9, 10, 11 वाजता 11:30पर्यंत तर पोचायला पाहिजे जास्तीत जास्त आपण. बघू चला कसं पोचतो ते. ॲक्च्युली ऊन वाढलं ना की मग रायडिंगचा स्पीड कमी होतो, मग आपल्याला स्पीडला जाता नाही येत पटापट. मिसळपाव मागवला आहे आणि चहा मागवला एकच. आपापच खाऊ आम्ही, आपापच खाऊ. जास्त खाल्लं तर मग हेवी होतं ते राईडमध्ये. तर थोडं खाऊ आता आणि मग परत स्टॉप घेऊ पुढे जाऊ. तर आता आपण या हॉटेलमध्ये थांबलेलो साईधाम करून. चांगला रेस्टॉरंट आहे. मिसळपाव मागवलेली आम्ही एकच. चांगली होती टेस्ट. मिसळपाव पण चांगला होता आणि चहाची टेस्ट पण खूप चांगली होती. आणि मेन वॉशरूम पण क्लीन होते. तर गाईज आता कसारा घाट चालू झाला आपल्याला. ॲक्च्युली लेफ्टने ना गाईज ओव्हरटेक नाही करायचं कधीच, पण आता हे घाटात आहे ना ट्रक आहेत ना खूप स्लो चालत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला करावं लागतं आहे. कोणता? हा अजून पण डेंजरच आहे. आपण जस्ट इगतपुरीमध्ये पोचलो आहे. कसारा घाट संपला आहे मगाशीच. ऊन आहे पण अजून जाणवत नाही ऊन. म्हणजे हवा थंड आहे इकडे. थोडा थंडावा आहे ना इकडे निकी. हो मॅप बंद झाला आहे आपला. आता थांबलेलो आम्ही. इथून आहे ना 2 किलोमीटर नंतर राईट मारला ना तर समृद्धी महामार्ग लागेल, पण आपल्याला त्याच्यावरतून जायचं नाही आहे. आपण जुन्या मार्गाने जाणार. तर चला. जस्ट थांबलेलो मी थोडा वेळ. मॅप माझा बंद झालेला. मला फोन येत होते आणि फोन व्हॉट्सॲपवरती येत होता. व्हॉट्सॲपवरती फोन उचलला तर मग मॅपच बंद झाला. आपल्या दिवसातला सेकंड टोल आला आहे आता आपल्याला. गोटी टोल प्लाझा. हाच रोड आहे. इथूनच आपल्याला लेफ्ट घ्यायचा होता मगाशी. हा शिर्डी. तर इथून शिर्डी. आता आपल्याला इथून 103 किलोमीटर आहे शिर्डी. आणि बोर्डावरती दाखवतं तिथे 110 किलोमीटर दाखवतं. 3 किलोमीटर एक्स्ट्रा चालवले आपण. मी रोड बघितला नाही म्हणून. ठीक आहे चला. एक आपली पंढरीची वारी असते ती आणि एक बायकर्सची वारी. आम्हाला दोन्ही पण करायच्यात. निकिताच्या दोन्ही पण बाकी आहेत. माझे लडाख वारी बाकी आहे बायकर्सची. पंढरपूर जाम वेळा झालं आहे, पण निकीला घेऊन पण एकदा जायचं पंढरपूरला. फुलं बघा काय भारी आहेत. हां मग त्यांना लांबून बघायचे. निकी बोलते पाठवून फुलं भारी नाही, ती विषारी फुलं आहेत. मी बोललो लांबून बघायची आहेत, लगेच ती तोडायची बिडायची नाही आहेत आपल्याला. आता हायवे आला आहे आपल्याला. साकूर फाटा होता हा काहीच. तर इथून आपण लेफ्ट मारला आहे. आता
आता इथून आपल्याला 26 किलोमीटर स्ट्रेट आहे. टोटल 146 किलोमीटर आपण केलं आहे आतापर्यंत. पवन चक्क्या दिसायला लागल्या आहेत. खूप दिवसांनी पवन चक्की बघतोय, म्हणजेच विंडमिल. पण भीमाशंकरला गेलो ना तेव्हा पण असेच रस्ते होते आणि सगळीकडे पवन चक्क्या लावलेल्या होत्या. भीमाशंकरचा रोड पण भारी आहे. म्हणजे काम चालू आहे रोडचं, पण एकदा झाला ना की मस्त रोड आहे. म्हणजे गाडी चालवायला मजा येईल असा रोड आहे. ज्याला गाडी चालवायची आवड आहे ना त्यांना असे रोड खूप आवडतात. 1.8 किलोमीटरने आपल्याला राईट टर्न मारायचा आहे. आपले 166 किलोमीटर झाले आहेत टोटल घरून आणि 63 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे आपला. क्रॉसविंड आहे, बेकार क्रॉसविंड आहे या रोडला. त्या साईडने क्रॉसविंड आहे, लेफ्टवरून राईटला. म्हणजे इकडून इथे गाडी आहे ना तर या साईडला जाते आता गाडी. तिथे बोर्ड लिहिलं शिर्डी सरळ आणि इथून दाखवते राईट मारायचं आपल्याला. इथून राईट दाखवते बेटा. आम्ही ना इथे थांबतो थोडा वेळ. इथे मस्त मस्त सावली आहे इथे. ती बघा जाऊन डायरेक्ट बसली. बाईकची सीट किती पण मऊ असू दे कम्फर्टेबल नसते ती. थोड्या वेळाने त्रास होतोच तिचा. आता मी ब्रेक घेतलेला, झाडं लावलेत ना तिथे थंडावा होता. मस्त बाहेरच बसलेलो इथे थोडा वेळ, पाणी वगैरे पिलं. शिर्डीला चाललो आहे आता. हां, तुम्ही पण चाललं शिर्डीला? तुम्ही शिर्डीचे आहेत? हां, मी प्रॉपर शिर्डी. आम्ही फोटोग्राफर ना, आता प्री वेडिंगला चाललोय आता सध्या. अच्छा. इथं गोंदेश्वर झाला. हां ते आता तुम्ही चॅनल बघितला मी युट्यूबला. हां. नाही तर शिर्डीला चाललोय. हां का? हां हो. आज गर्दी असेल काय वाटतं? हां, आज वार कोणता आहे? गुरुवार आहे. गुरुवार. तुम्हाला स्टे वगैरे करायचं आहे का? स्टे नाही, आमची लगेच रात्री रिटर्न आहे. हां, शनी शिंगणापूर जाणार आणि मग डोंबिवली रिटर्न. हां का? हां. हो चला. थँक्यू. बस चला, 4-5 सबस्क्रायबर बनवले. तुम्ही गेलात का समृद्धी महामार्गावरून शिर्डीला कधी? जर गेला असाल शिर्डीला कधी समृद्धी महामार्गाद्वारे तर नक्की कमेंट करून सांगा. मी तर कधीच गेलो नाही त्याच्यावरती. मला जायचं आहे एकदा, पण जेव्हा 4 व्हीलरने ट्रॅव्हल करू ना तेव्हाच पॉसिबल आहे ते. तुम्ही ना गाईच सरळ आलात ना तर 2 रस्ते आहेत बघा. पुण्यासाठी राईट आहे आणि शिर्डीसाठी लेफ्ट आहे. हा तर आपल्याला लेफ्टने जायचं शिर्डीसाठी. शिर्डी वाले साई बाबा. गाईज गाणं टाकलं तर कॉपीराईट येईल, नाहीतर मी तुम्हाला माझा बेसूर आवाज ऐकवला नसता. पण काय करणार, ऑप्शन नाही आता तुमच्याकडे. ऐका. एकशे 126ला टेकली गाडी. 127, 130, 133. मला वाटतं टोल बूथ अजून चालूच नाही केले आहेत कोणासाठीच. केले आहेत काय माहिती, केले आहेत वाटतं, केले आहेत. 6.5 किलोमीटरच बाकी आहे फक्त. आता पुढे जाऊन राईट आहे आपल्याला 1-1.5 किलोमीटरमध्ये.
माणसांची पूर्ण वाट लागते. आज बलकलावा पण नाही घातलं बा आपण. हो ना, मी टँक बॅग मध्ये ठेवला आता पुढे. आता जेवायला थांबलो आम्ही या हॉटेलमध्ये. एकच वेळेस थाली मागवली, बेकारवाली गरमी आहे. आता जेवू आम्ही आणि कुठेतरी रूम बघतोय आम्ही. बेकार वेळेसमध्ये नाही भेटली आम्हाला, कुठेतरी बघतो 2-3 तासासाठी सामान ठेवायला रूम. जर भेटली तर बघू, तर मग पार्किंगमध्ये गाडी लावू आणि बॅग घेऊन दर्शनाला जाऊ. आता मी गाडी पार्किंगला लावली आणि चाललं दर्शनाला. अंडरग्राऊंड पार्किंग आहे. कवर पण आणलेला गाडीचा पण टाकला नाही. आता मी चाललो दर्शनाला. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड आहे की नाही माहीत नाही मला, पण बघूया आपण मंदिरात जाऊन डायरेक्ट. आणि मंदिराचे लॉकर पण आहे, आपण हे करूया. हॅलो, हाय. तर काहीच आता आम्ही बॅग ठेवलेली पाठीमागे आणि तिकडून बॅग ठेवलेली, तर बॅग घेऊन निघालं. तर आम्ही आमचं दर्शन झालं. आम्हाला लगभग 1.5 तास लागला ना आपल्याला. 1.5 तास लागला. हां, 3:30-3:30ला बाहेर आलो. हां, 3:30ला बाहेर आलो आम्ही. आणि आम्ही इकडे मोबाईल ठेवला होता पाठीमागे, तुम्ही बघू शकता. इकडे पाठी आम्ही मोबाईल ठेवलेला. लॉकर आहे, मोबाईल ठेवलेला. आतमध्ये आहे ना, मंदिराच्या आतमध्ये किंवा मंदिराच्या प्रिमायसेसमध्ये पण मोबाईल अलाउड नाही आहे. तर आम्ही काहीच रेकॉर्ड नाही करू शकलो. जे लास्ट टाईम आलेलो ते मोबाईल वगैरे सगळं अलाउड होतं. आम्ही आतमध्ये पण फोटो वगैरे काढले आणि यावेळी काय अलाउड नाही. आणि चांगलं आहे, म्हणजे सगळे शांततेत बसले होते, कोणी मोबाईल. आता दर्शन करून आलो आहे आम्ही. पार्किंगमधून गाडी आणली आणि आता मॅगडीला आलो. चला जरा नाश्ता पाणी करू, पेटपूजा करू आणि मग डिसाईड करू पुढे जायचं की नाही जायचं, की घरी जायचं. आता ऑर्डर आली आमची आणि आईस्क्रीमचं काय झालं मला माहीत नाही. काहीतरी नवीन आहे. मी हा माझा आहे. खाऊन बघ ना आईस्क्रीम कसं आहे. नाही मला नको. चला आता खातो आम्ही आणि मग परत रिटर्न जायला निघतो आहे आम्ही. कारण की आता शनिशिंगणापूरचा प्लॅन तर आम्ही कॅन्सल केला आहे. खूप लेट होईल आम्हाला. ऊन कमी होऊ दे मगच निघूया. हां, ऊन कमी होऊ दे मग निघूया. आपण निघालो आहे मॅगडीमधून. पहिले पेट्रोल टाकू आणि मग घरी जायला परत निघूया. शनिशिंगणापूरला पण जाणार होतं पण कॅन्सल केलं आम्ही, कारण की इकडेच खूप टाईम लागला आम्हाला. सनसेट डेंजर होते बा, भारी होते ना. काढला आला एकदम मस्त सनसेट भेटला ना. माहीत नाही काहीच तुम्हाला कसं दिसत असेल कॅमेरामधून, पण खूप भारी वाटत आहे. म्हणजे एकदम ऑरेंज, वेगवेगळ्या कलरचे शेड दिसतात एकदम. आणि धरण आहे. मी फॉग लाईट पण चालू केलेले पण बंद केली, कारण की मला रिअलमध्ये जे कलर्स आहेत ते बघायचे होते एकदा, तुम्हाला पण दाखवायचे होते. तर चालू करतो परत लाईट्स आपल्या. शिर्डीला गेलेलो, शिर्डी. हां, तर 10:30 वाजता आम्ही घरी पोचलो गावी. तर चला, इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.